कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या 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 हो या शिव, हे इथे तू हे काय करतोयस? काका, इथे झाडून पुसून घ्यायला कोणी येत नाही, आपलं आपल्याला सगळं करावं लागतं। या बसा। म्हणजे आता मी आणि शिवा इथे शिफ्ट झालोय ना। आणि मग शिवाचं घर? शिवाचं घर तिच्या आईचं आहे ना, मी तिथे जाऊन कसं चालेल? ते परत माझे लाड करतील काय आहे? मी आईला प्रॉमिस केलं होतं की मी आता इथून बाहेर पडेन तर स्वतःच्या पायावर उभं राहीन, काहीतरी करून दाखवेन, सेल्फ सफिशियंट होईन। आणि तिथे शिवाच्या घरी राहिलो तर यातलं काहीच पॉसिबल नाही होणार। अरे भाऊ, काका, तुम्ही काळजी नका करू। बरं मला सांगा, तुम्ही कसे आलात आज? काय हे आम्हालाच काय विचारतोयस? तू ऑफिस मध्ये आला नाहीस म्हणून आम्ही आलो इथे। काय झालं? ते मी ऑफिस मध्ये नाही येणार आहे आता। का? म्हणजे मी रिझाईन करतो। तुम्ही या ना, तुम्ही बसा, या ये। अशो, एक मिनिट। काय बोलतोयस तू? हो काका, मी रिझाईन करतोय। अरे हशू, ऐक ना बाळा, हे बघ ऐक, तुझ्या आणि वहिनीमध्ये जो काही वाद झाला ना, तो विषय वेगळा आहे आणि कंपनी वेगळी आहे। अरे तू फ्युचर आहेस आपल्या कंपनीचं। हा, फ्युचर होईल ना, मी पुढे जाऊन फ्युचर होईल, पण आता नाही। काका, मी स्वतःला प्रूव्हच करून दाखवलं नाही अजून। काय प्रूफ करायचंय तुला? अरे तू तुझ्या कामातून स्वतःला सिद्ध केलंयस। बरोबर, भाऊंचा मुलगा म्हणून। काय आहे, भाऊंचा मुलगा म्हणून एका जबाबदारीच्या खुर्चीवर बसणं आणि स्वतः कमावलेल्या जबाबदारीमुळे आणि स्वतःच्या एफिशियन्सीमुळे एखाद्या खुर्चीवर बसणं, याच्यात फरक आहे। पण आता मला जबाबदार होऊन कुठली तरी जबाबदारी घ्यायची आहे, पुन्हा नव्याने स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंय। आणि काय बघ ना, आपल्या आजूबाजूला बघ, कितीतरी मुलं आहेत जी अपॉर्च्युनिटी शोधतायत। हे पण आशू, शिवा, बरं झालं तू आलीस। तूच समजाव याला। कंपनी सोडायच्या गोष्टी करतोय सीताईवरच्या रागाने उगाच असं। काका, मी आईमुळे घर सोडलं नाहीये। आत्ता जे आईला वाटतंय माझ्याबद्दल, ते उद्या उठून कंपनीत कोणालाही वाटू शकतं, आणि तेच मला नको आहे। ठीक आहे, मग एक काम कर ना, तू आपल्या कंपनीतच नोकरी कर ना। त्यात काय पॉइंट आहे? हे बघ, आपल्या कंपनीत नोकरी करून शेवटी मी माझ्या नावानेच नोकरी करणार ना, मला सगळे बेनिफिट्स मिळणार, मग त्यात जबाबदारीची जाणीव कुठे आहे? अरे पण आशू, जॉब मिळणं इतकं सहज सोपं नाहीये। अरे तेच तर नकोय, मला मेहनत करायची आहे। हे बघ, आपल्या घरी तर सकाळी उठून ब्रेकफास्ट मिळतो, दुपारी जेवण मिळतं, आयुष्य आरामात राहता येतं, पण ते मेहनतीच्या जोरावर नाहीये ना। हेच सगळं मला मेहनत करून कमवायचं, ना की माझ्या नावावरती। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।